निहातला गाडीत बसवलंय, छान एन्जॉय करतोय तो. आणि आम्ही त्याला एंटरटेन करतोय. हॅलो, नमस्कार. आम्ही भटक भवानी चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर वगैरे नक्की शेअर करा, कमेंट्स करा. सो आता ही आमची ॲनिव्हर्सरी ट्रिप आहे. आमची ही 10th वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. सो आम्ही आमच्या लाडक्या टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणजेच महाबळेश्वरला चाललो आहे. आम्ही निघालो आहे आता. ऑलरेडी 10 वाजलेत. आपलं यावेळेस MTDC महाबळेश्वरमध्ये स्टे आहे. सो आपला हा 4था MTDCचा हॉटेल स्टे आहे. कसा आहे, काय आहे, त्याचे रिव्ह्यूज आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू. आता तिथे जाताना आपण कुठे थांबणार आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगू. सो चला. तुम्ही पण आमच्या आधीचे MTDCचे रिव्ह्यूज बघायचे असतील तर आमच्या ब्लॉग्स नक्की चेक करा. आमच्या चॅनलवरती MTDC नाशिक, MTDC वेळणेश्वर, MTDC कार्ला, लोणावळा याचे सुद्धा रिव्ह्यूज आहेत. आणि आता हा आमचा 4th MTDC स्टे आहे. सुरुवात करूया या प्रवासाला. तर आपण आता पंचगणीचा रोड, पंचगणी सिटी क्रॉस करून महाबळेश्वरच्या दिशेने निघालो आहे. आपण मॅप्रोमध्ये थांबलो होतो. तिथे आपण सँडविच आणि हॉट कॉफी, ब्राउनी वगैरे खाल्लं. तिथे विशेष दाखवण्यासारखं काही नव्हतं. मॅप्रो मोस्टली माहिती आहे सगळ्यांना, त्यामुळे आम्ही त्याचे वेगळा काही व्हिडिओ काढला नाही. आता इथून MTDC आपलं 8 किलोमीटर दाखवत आहे. गर्दी भरपूर आहे. मे बी काल बुद्ध पौर्णिमा वगैरे होती आणि जोडून सुट्ट्या आहेत, वीकेंड आहे, त्यामुळे खूप सारी गर्दी आहे. ट्रॅफिक जाम बऱ्याच ठिकाणी लागतं. सो आता आपण बघू. होपफुली आपल्याला वेण्णालीची इथे ट्रॅफिक नाही लागणार. घोडा 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 हे बघ, पुढे घोडा कसा चाललाय तो, छान. तबडक 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 घोडोबा घोडोबा आपण महाबळेश्वरच्या MTDCला पोहोचलो आहोत. आता आपण रिसेप्शनमध्ये चेक इन केलं आणि त्यांनी आपल्याला आपल्या रूमकडे जाण्याचा रस्ता सांगितला आहे. मेन एंट्रन्सपासून सेकंड लेफ्ट घेतल्यावरती आपली रायटर्स रूम टाईप आहे, तिकडे आपण चाललो आहोत. आपण पुढे जातो आहोत. सो त्यांचा एरिया खूप मोठा असल्यामुळे त्यांचे रूम्स पण अशा दूर दूर आहेत. आता जसं की आम्ही तिथे रिसेप्शनवर चेक इन केल्यानंतर आपली रूम पार इकडे आहे, रायटर सूट. सो तुम्हाला मोस्टली गाडी तुमची हवी रूमपासून परत त्यांच्या हॉटेलमध्ये वगैरे येण्यासाठी. आता आपण आपल्या रायटर सूटकडे चाललो. MTDC रिसॉर्ट महाबळेश्वर मधल्या रायटर सूट मध्ये आपण आता चेक इन करतोय. रिसेप्शन रूम मधून बरंच लांब आहे. सो तुम्हाला तुमच्या ओन व्हेकलनेच मोस्टली यावं लागतं. अशा ह्या स्टेअर्स आहेत वर जाण्यासाठी. ही आपली फर्स्ट रूम आहे, रायटर सूट. एंट्री केल्यावरच हा असा हॉल आहे. इथे सोफा आहे. त्यांनी फायर प्लेस सारखं एक सेटअप केलाय. टीव्ही, फॅन. इथे बेडरूम आहे. निहित ऑलरेडी कॉटवर एन्जॉय करतोय. AC आहे वरती.
अशी एक पेंटिंग आहे बेडच्या बाजूलाच. सो ओव्हरऑल अशी एक मोठी बेडरूम आहे. बेडरूमच्याच लगेच समोर त्यांची एक रायटर्स रूम आहे. सो इथे त्यांची ही अशी चेअर, इथे वेगवेगळ्या टाईपचे काही बुक्स आहेत त्यांनी तुमच्यासाठी वाचण्यासाठी ठेवलेले आहेत. इथे हा असा टेबल, तुम्ही जे काही बुक्स वगैरे वाचाल त्यासाठी. आणि ही अशी छानशी आराम चेअर आहे. आपल्या रूमच्याच पुढे अशी एक छोटीशी खोली आहे. इथे त्यांचं मिरर वगैरे आहे, फ्रीज आहे आणि वॉर्डरोब आहे तुमचं लगेज वगैरे ठेवण्यासाठी. आणि मग वॉशरूम आहे. वॉशरूम पण मोठं आहे, बऱ्यापैकी क्लीन आहे. टॉवेल्स वगैरे दिलेत त्यांनी आम्हाला, सोप दिलेत. हा इथे मिरर आहे. सो छान अशी मोठी रूम आहे आपली रायटर सूटची. आवडली का रूम विनया? निहित कशी आहे रूम कशी आहे आपली? MTDC महाबळेश्वरचा हा साधारण त्यांचा रूम टाईप आणि त्यांचा रूम रेट आहेत सगळे. त्यांच्याकडे साधारण एक 11 रूम टाईप्स आहेत. अगदी 900 पासून 2400 पासून 5,500 पर्यंत त्यांचे रेट्स आहेत. आम्ही रायटर्स रूम घेतली. सो आमच्या रायटर रूमचा रेट 5300 आहे. आणि ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही ऑनलाईन जाऊन सगळं बुकिंग करू शकता. पेमेंट तुम्हाला ऑनलाईन केलं तर आधी करावं लागतं, पण इथे येऊन जर तुम्ही बुकिंग केलं आणि नाही मिळालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर शक्यतो ऑनलाईन बुकिंग करा तुम्ही. आजची आपली सकाळीची सुरुवात झाली आहे MTDC महाबळेश्वरमधून. आपला कालचा स्टे खूप छान होता. आजही आपण इथेच थांबणार आहोत. आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे आम्ही इथला ब्रेकफास्ट, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट उरकवून नंतर आम्ही जाणार आहोत महाबळेश्वरच्या दर्शनासाठी. तिथून अजून आम्ही काही पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि परत रात्री सिटीमध्ये महाबळेश्वर मार्केट एरियामध्ये थोडं टाईम स्पेंड करण्याचा विचार आहे. सुरुवात करूया आजच्या दिवसाला. MTDCच्या रेस्टॉरंटमध्ये आता आम्ही ब्रेकफास्टला आलो आहे. ब्रेकफास्ट यांचं कॉम्प्लिमेंटरी आहे. हे असं यांचं रेस्टॉरंट आहे आणि लिमिटेड आहे. उत्तप्पा आहे, उपमा आहे, भुर्जी, ब्रेड, सांबार आणि चटणी आणि टी कॉफी आहे. टेस्ट कशी विनया? सगळ्यांची टेस्ट उत्तम आहे. निहित पण खातोय. सो तिखट वगैरे असं काही नाही आहे. उपमा खातात, उत्तप्पा खातात, भुर्जी पण फिकी आहे. भुर्जी पण छान तिखट आहे. ओके, स्पायसी नाही आहे. आम्ही आता निघालो आहोत महाबळेश्वराच्या दर्शनाला. आमचा ब्रेकफास्ट झाला. ब्रेकफास्ट खूप छान होता. आणि महाबळेश्वर मंदिरामधून 5 नद्यांचा उगम आहे आणि खूप छान प्राचीन मंदिर आहे हे. जुने महाबळेश्वराच्या मंदिराच्या जवळच श्री कृष्णा नदीचं पण उगमस्थान असल्याने तिथे तिचं सुद्धा मंदिर आहे. कृष्णाई टेम्पल असं तिचं नाव आहे. तेही खूप छान पांडवकालीन काळ्या पाषाणाचं मंदिर आहे. तर आम्ही आता MTDC महाबळेश्वरच्याच कॅम्पसमध्ये असंच फिरायला आलोय. खूप छान क्लायमेट आहे, खूप छान वेदर आहे. इथे धुकं आहे, पूर्ण रस्त्यावर ढग पडत आहेत, म्हणून मग आम्ही जरा सहज बाहेर फिरायला आलो. ट्रॅफिक खूप आहे सध्या, पीक सीझन आहे ते म्हणले, त्यामुळे सॅटर्डे आणि वीकेंड आहे त्यामुळे खूप गर्दी आहे. आम्ही 11:30 वगैरे गेलो होतो मंदिरात महाबळेश्वरच्या आणि आम्हाला 4:45 वाजले. ट्रॅफिकमध्येच आम्हाला 1-2 तास लागले. पण छान आहे, वेदर खूप छान आहे, त्यामुळे असं खूप बोर वगैरे झालं असं नाही आहे. ऊन नाही आहे कुठेच, खूप छान आहे. हे बघा, इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर धुकं आहे आणि ढगसुद्धा पडत आहेत. मे महिन्यामध्ये रखरखतं ऊन आहे संपूर्ण महाराष्ट्रात, पुण्यातही आपल्या, पण महाबळेश्वरमधलं वेदर खरंच खूप छान आहे. हे संपूर्ण सगळं हा एरिया जो आहे हा MTDCचा एरिया आहे. MTDC महाबळेश्वर, राजभवन आणि गायत्री असे दोन्ही निवासस्थान इथे आहे. जवळपास 12 प्रकारच्या रूम टाईप्स इथे आहे. एरिया खूप मोठा आहे
आम्ही निहितची सायकल आणली, ट्रायसिकल, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय. त्यालाही आम्ही बाहेर फिरवू शकतोय. खूप छान इव्हिनिंग वॉक सुरू आहे आमचा MTDC महाबळेश्वरमध्ये. अजून आता दाट धुकं आलेलं आहे. सूर्य मावळला आहे, सूर्यास्ताला गेला आहे. आणि जवळच एक छोटासा नाका आहे नगर परिषदेचा. तिथे 2-3 दुकानं आहेत. तिथे आम्ही छान चहा पिऊन आलो गरमागरम. आणि निहितसाठी दूध घेतलंय. आणि रेंजचा इश्यू असल्यामुळे त्या शॉप्सवाल्यांकडे त्यांचा वायफाय आहे, तर ते तुम्हाला वायफाय शेअर करतात तुम्हाला पेमेंट करण्यासाठी. सो त्याचं काही टेन्शन नाही. आम्हाला आधी थोडं टेन्शन लागतं. आम्ही वॉलेट नव्हतं कॅरी केलं, पण मग त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं वायफाय. छोटे छोटे टप्परे आहेत, पण त्यांच्याकडे त्यांचं वायफाय आहे. हां, त्यामुळे जरी तुम्हाला रेंज नसेल इथे आणि तुम्हाला पे करायचं असेल, तुमच्याकडे हार्ड कॅश नसेल, नो टेन्शन. त्यांच्याकडे वायफाय आहे, ते कनेक्ट करून देतात आणि तुम्ही जीपे किंवा कोणताही वॉलेट यूज करून पे करू शकता. गुड आयडिया. मी निहितला गाडीत बसवलं आहे. छान एन्जॉय करतोय तो. आणि आम्ही त्याला एंटरटेन करतोय. गुड मॉर्निंग. आज आपला आहे डे 3 MTDC महाबळेश्वरमधला. आम्हीच आपल्या MTDCच्या जवळच मुंबई पॉईंट आणि सनसेट पॉईंट आहेत 1.5 किलोमीटर अंतरावरती. तिथे आम्ही आलेलो आहोत. आणि खूप छान गर्द झाडी होती येताना. रोडवरती छान मांडव झालेला झाडांचा, त्यामुळे खूपच छान आल्हाददायक वातावरण आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे किती धुकं आहे मागे. इथे काही खाण्याची दुकानं आहेत, खेळण्याची पण दुकानं आहेत. निहितला आम्ही कारमध्ये बसवलं होतं, छोट्या टॉय कारमध्ये. ही काही खाण्यापिण्याची दुकानं आहेत, स्नॅक्स सेंटर्स आहेत. याशिवाय इथे अशा पायऱ्या पण आहेत आणि ॲम्पल पार्किंग स्पेस आहे. त्यामुळे छान वाटतंय. ऊन नाही आहे आज काही, फिरायला मजा येते. याच गाडीमध्ये आम्ही निहितला सुद्धा बसवलं मगाशी. असे इथे वेगवेगळे गेम आहेत. गुड मॉर्निंग. तर आज आपला चेकआउट आहे MTDC महाबळेश्वरवरून. रायटर्स सूट होता आपला ब्रेकफास्ट झाला आहे. ब्रेकफास्ट खूप छान होता. 3ही दिवस ब्रेकफास्ट छान होता, व्हरायटी होती. असं नाही की स्प्रेड मोठा असला तरच ब्रेकफास्ट चांगला असतो. यांचे 3च आयटम होते, पण 3ही आयटम चांगले होते. तिखट नव्हतं, टेस्ट होती सगळ्यांना. इवन यांचं लंच आणि डिनर, आम्ही एकदा लंच ऑर्डर केलं होतं आणि एकदा डिनर, तर ते पण चांगलं होतं. सो यांचा स्टाफ पण चांगला आहे. महाराष्ट्र टुरिझमचा आहे म्हणून स्वच्छता नसेल किंवा मेंटेनन्स नसेल असं नाही आहे. छान मेंटेन केलं आहे. सो तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर MTDCचं नक्की ट्राय करा. यांच्या ऑनलाईन साईटवर सगळे बुकिंग अवेलेबल असतात. सो प्रत्येक सिटीमध्ये आपण फिरायला जातो तिथे हॉटेल्स बुक करतो. सो एकदा MTDC ट्राय करायला काहीच हरकत नाही. आमचं हे 4th MTDC आहे आणि आमचे 4ही एक्सपिरियन्स चांगले आहेत. प्रत्येक ठिकाणाचे लोकेशन चांगले होते, फूड चांगलं होतं, त्यांचं क्लिनलीनेस चांगली होती. सो आम्हाला पण अजून MTDCचे बाकीचे हॉटेल्स ट्राय करायला नक्की आवडेल. तुमचे एक्सपिरियन्स आतापर्यंतचे कसे होते ते आम्हाला सांगा, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. किंवा तुम्हाला आमच्याकडून कोणत्या MTDCचा रिव्ह्यू हवा आहे तो पण तुमच्या कमेंटमध्ये टाका. सो आता आपण आपली चाबी देऊ आणि निघू पुण्याला जायला. महाबळेश्वरच्या MTDC मधला हा आपला स्टे खूप छान होता. आपण राजभवनमध्ये रायटर सूट बुक केला होता. याची प्राईस होती पर डे 5300 आणि स्टे खूप छान आहे. रूम टाईप पण खूप छान आहे. इथे वेगळी पुस्तकं पण वाचायला आहेत. आम्ही इथे खूप जास्त साईटसीइंग यावेळेस केलं नाही, कारण की आधीच्या प्रत्येक महाबळेश्वरच्या ट्रिपच्या वेळेस हे सगळे पॉईंट्स आमचे बघून झाले होते. आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.